ಮೀಸಲು ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ 8 ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಡೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ 2-3 ಕಡೆ ಮತದಾನದ ಬಹಿಷ್ಕಾರದ ಘಟನೆಗಳನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಯಾವುದೇ ಸಣ್ಣಪುಟ್ಟ ಅಹಿತಕರ ಘಟನೆಗಳು ನಡೆಯದೆ ಅತ್ಯಂತ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಚುನಾವಣೆ ನಡೆದಿದೆ. ಮತದಾನದ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸದ್ಯ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿದ್ದು 78.26% ಮತದಾನ ನಡೆದಿರುವುದಾಗಿ ಚುನಾವಣಾ ಅಧಿಕಾರಿ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಾದಂಥ ಅಕ್ರಮ್ ಪಾಷಾ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಆರಂಭವಾದಂಥ ಮತದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸಂಜೆ 6 ಗಂಟೆವರೆಗೆ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮತದಾನ ನಡೆದಿದ್ದು ಈ ಬಾರಿಯೂ ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿದ್ದು ಮತದಾರರು ಸರತಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತು ಮತ ಚಲಾಯಿಸಿದರು. ಕೋಲಾರ ಮೀಸಲು ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು 17,26,914 ಮತದಾರರಿದ್ದು 13,53,426 ಮತದಾರರು ತಮ್ಮ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಚಲಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ 6,80,280 ಪುರುಷರು ಹಾಗೂ 6,71,070 ಮಹಿಳೆಯರು ಮತದಾನದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು. ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪುರುಷ ಮತದಾರರಿಗಿಂತ ಮಹಿಳಾ ಮತದಾರರು ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದರೂ ಮತದಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಭಾಗವಹಿಸದೆ ನಿರಾಸಕ್ತಿ ತೋರಿದ್ರು. आईडी दिखो हमारा भीख रहती पकड़ो जूम करके दिखा बा आईडी कार्ड दिखा बा दिखा हमारा भीख पकड़ो जूम करके पकड़ो हाँ ये बोलता आज जो है ना गुजारिश ये भूटान के पास जो अदना कमों को है मेहरबानी से जितने भी लोग आए घर से निकल को जल्द से जल्द आको वोट डालो. 6 घंटे तक टाइम है सबना. अभी 30% 25% पोलिंग होना हमारी मेहरबानी से हमारा बुजुर्ग से भाई से और माँ बहना से और नौजवान साथियों से गुजारिश है जल्द से जल्द अपने घर वालों को साथ लाकर अपना वोट डालकर जाए और वोट जाया होने न दे. अगर आरोप पड़ोस में भी किसी को मालूम नहीं तो उनको भी साथ बुला कर मेहरबानी से वोट डालाए. मेहरबानी से अजीजना गुजारिश है मेरे मुसलमान भाइयों के लिए खासकर ये वक्त बहुत कम है. 3 बज गए हैं 5 साढ़े 5 से लास्ट टाइम हो जाता है वोट 6 बजे लास्ट 6 बजे लास्ट अपने बाजू वाले पड़ोस वाले सबको बोलकर वोट एक भी वोट वेस्ट कर सका है. मेहरबानी से तुम्हारा वोट बाजू बोलकर हक बनता है तुम्हारा फर्ज बनता है. तुम्हें पूरे वोट आप चलाए तो एक हमारा ताकत बनती है. मेहरबानी से आज से गुजारिश है ये कोच के पूरा पोलिंग चलाना 100% को बोलकर मैं तुम्हारा से गुजारिश करता हूँ.